श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 865. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये हनुमानजी लंकेच्या दिशेने जात असताना त्यांच्या समोर आलेली ही निशिचरी रूपी राक्षसीण, जी आकाशातल्या पक्ष्यांच्या सावलीला धरून पक्ष्यांना खाली खेचायची, तिचं असलेलं हे तात्विक रूप ते नेमकं काय आहे, असा हा जीवाच्या अंतरंगातला वासनेचा अंश आपण अभ्यासत होतो. परमार्थामध्ये निर्मळ भक्तीच्या पलीकडं जे जे काही म्हणून आपण इच्छा करूत, ज्या ज्या काही नश्वर गोष्टी आपण भगवंताकडून प्राप्त करण्यासाठी म्हणून साधना करूत, या सर्व इच्छा, या आपल्या अंतरंगातल्या वासना, हेच या निशिचरीचं भक्ष्य असतं. अशा रीतीने ही निशिचरी जीवांना खाली खेचून घेते आणि पुनरपि जननम पुनरपि मरणम अशा पद्धतीने निर्मळ भक्तीपासून ती त्यांना नेहमीच लांब ठेवते. हनुमंताने सुरसाला वंदन केलं, तिचे आशीर्वाद घेतले, परंतु निशिचरीशी मात्र हनुमंताने कुठलाही संवाद केलेला नाही. तिला थेट मारून टाकलेलं आहे. आणि तत्पश्चात हनुमंत लंकेच्या किनारीवरती येऊन उतरतात. आपण ज्या योग मार्गाचं देखील चिंतन या सुंदरकांडाच्या आधाराने करतोय, त्याप्रमाणे हे अनाहत चक्र भेदून हनुमंत पुढे चाललेले आहेत. वायुचक्राचा विस्तार मोठा आहे. जीवाच्या अंतरंगामध्ये वासना ही कशा पद्धतीने त्याला बांधून ठेवतं, हे जणू काही लंकेमध्ये आलेल्या हनुमंताचं वर्णन करताना गोस्वामीजींनी आपल्याला सांगितलं आहे. एवढं मोठं उड्डाण झालेलं आहे, एवढे परिश्रम झालेले आहेत, सुंदर फळं समोर आहेत, जल आहे, उत्तम मध आहे, तरी देखील हनुमंत यापैकी कशानेही आकृष्ट होत नाहीत. असे हे मतिधीर असलेले हनुमंत. त्या आधाराने सज्जनो, आपण आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या या वासनांची, त्यामध्ये आपली ही बुद्धी स्थिर ठेवण्याची कला कशी असते आणि ती सद्गुरू कशा पद्धतीने जीवनामध्ये वापरत असतात, याचं चिंतन बघितलं. आता इथून पुढील भाग गोस्वामीजी आपल्याला सांगू लागतात. आपलं दोह्यांचं गायन झालेलंच आहे आणि त्यामुळं आज हनुमानजी लंकेमध्ये येणार आहेत. त्यांचं हे स्वागत आपण सर्वप्रथम बघूयात. बघा, जो भगवंताचा अत्यंत प्रिय आहे, तो जिथं जाईल तिथं त्याच्यासाठी मांगल्य जणू काही वाटच पाहत असतं. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे ना, त्यामध्ये तुकाराम महाराज शेवटच्या चरणात म्हणतात की तुका म्हणे हरीच्या दासा, शुभ काळ दाही दिशा. तो जिथं जाईल तिथं जणू काही शुभ काळ त्याची वाट पाहत असतो. गोस्वामीजींनी लंकेचं वर्णन करताना तहा जाई देखी बन शोभा, गुंजत चंचरीक मधु लोभा, नाना तरुफल फूल सुहाये, खग मृग वृंद देखी मन भाये. अशा रीतीने हनुमानजींचं स्वागत करण्यासाठी प्रत्यक्ष ही प्रकृतीच जणू काही वाट पाहत तिथं उभी आहे, असं सुंदर चित्र आपल्या समोर आणलेलं आहे. हनुमानजी या लंकेमध्ये उतरत आहेत. मला परवा आपल्या सगळ्यात ज्येष्ठ साधकांचा, श्रोत्याचा फोन आला, डॉक्टर धडफळे. ते म्हणाले, मी असं ऐकलंय की लंकेमध्ये जिथं हनुमानजी उतरले होते ते मंदिर अजूनही तिथं आहे म्हणे, आणि जिथं त्यांचे चरण पडले त्या ठिकाणी आजही आरती वगैरे या सर्व गोष्टी केल्या जातात. मी म्हटलं, मी तर अजूनही तिथं गेलेलो नाही, त्यामुळे मला त्याची कल्पना नाही. यावरती त्यांनी मला प्रश्न विचारला की जाताना मात्र त्यांनी पाताळाला मध्ये तो शेवटचा पर्वत गाडून टाकला,
इथं उतरताना मात्र तसं काही केलं नाही. मी त्यांना सहज म्हटलं की जाताना अनेक लोक होते बघायला, उतरताना कोणीच त्यांच्या साक्षीला नव्हतं आणि त्यामुळं हनुमानजींना त्याची गरज वाटली नाही. खरोखर रामायण आपल्या चिंतनाला एवढे कंगोरे देतं, एवढे वेगवेगळे प्रश्न स्वतःच्याच अंतःकरणात निर्माण करतं, त्याची देखील उत्तरं समाधान देऊन जातात, आनंद देऊन जातात. सज्जनो, जेव्हा लौकिकामध्ये असतो त्यावेळेला आपल्या कर्तृत्वाचा कुठलाही नाम असलेला शेष हनुमानजींनी ठेवला नाही, परंतु ते जेव्हा एकांतामध्ये तिथं उतरले, तिथं त्यांना या कशाचीच गरज वाटलेली नाही. असे हनुमानजी लंकेमध्ये आलेले आहेत. लंकेमध्ये उतरल्यानंतर स्वाभाविक आपल्यासारख्या जीवाची अवस्था काय झाली असती हो? जरी तुमच्याकडं बळ आहे, जरी तुमच्याकडं सर्व प्रकारचं सामर्थ्य आहे, तरी देखील तुम्ही लंकेमध्ये उतरलाय. मी मध्यंतरी त्या ओसामा बिन लादेनच्या मृत्यूचा एक व्हिडिओ, ज्याचं विश्लेषण अमेरिकेत अनेक लोकांनी केलं, त्याच्याबद्दलची माहिती सांगितली होती. त्या अमेरिकेमधल्या सर्वश्रेष्ठ सैनिकांना त्यासाठी निवडलं होतं आणि ते सैनिक अत्यंत प्रभावी अशी शस्त्रसामुग्री घेऊन, ज्याला नाईट व्हिजन म्हटलं जातं, अशा पद्धतीचे गॉगल्स, शस्त्रास्त्र घेऊन त्या बंगल्यामध्ये उतरले होते. परंतु तिथेही उतरल्यानंतर ते किती धाकधुकीमध्ये होते, कारण त्यांना कल्पना नव्हती की इथं नेमकं काय होणार आहे. आणि त्यामुळं जरी सर्व शस्त्र असली, सामर्थ्य असलं, तरी देखील मनुष्य हा जैविक पातळीवरती सर्व काही असूनही नेहमी धास्तावलेला असतो बरं का. विचार करा, इथं हनुमानजी एकटे आहेत, एक गदा आहे हातामध्ये, प्रभू रामचंद्रांची मुद्रिका आहे आणि त्यावेळेचा बलाढ्य विश्वविजेता रावण, त्याच्या साम्राज्यामध्ये हनुमानजी उतरलेले आहेत. लंकेचं असलेली सिक्युरिटी सिस्टम देखील आपण आता बघणारच आहोत. जसं आपल्याकडे काही रडार यंत्रणा असते की एखादं विमान शत्रूचं जर आपल्या देशामध्ये शिरू पाहत असेल, तर आकाशामध्ये कितीही उंचावरती ते विमान असलं तरी त्याचा अचूक वेध घेण्याची यंत्रणा, तशी शस्त्रसामुग्री आपल्याकडे असते. रावणाकडे तर त्याच्याही पेक्षा ऍडव्हान्स सिस्टम आहे. जेव्हा आपण लंकिनीचं चरित्र आता एक 2-3 दिवसामध्ये ऐकू, तेव्हा आपल्या लक्षात येईल की आजच्या काळामध्ये देखील कदाचित एवढी मिलिटरी टेक्नॉलॉजी पुढे गेली नसेल, तशी टेक्नॉलॉजी तिथं लंकेमध्ये रावणाने सिक्युरिटीसाठी ठेवलेली आहे. त्यामुळे अर्थातच हनुमंत जेव्हा आकाश मार्गाने लंकेकडे येतोय, त्यावेळेला लंकेमध्ये याची कुठं ना कुठंतरी नोंद झाली असणारच. बुद्धिमताम वरिष्ठम असलेल्या हनुमानजींना देखील याची जाणीव आहे. परंतु हनुमानजींची पावलं इतकी दमदार आहेत, इतक्या निर्भयतेने ते लंकेमध्ये उतरलेले आहेत, त्यांना कोणाची भीती देखील वाटत नाहीये. त्यांना असं वाटत नाहीये की या अत्यंत सुंदर वनराईमध्ये कदाचित रावणाचे सैनिक आपल्यावरती दबा धरून बसले असतील, अशी आशंका देखील हनुमंताच्या मनात येत नाहीये. हनुमंताच्या निर्भयतेने चालतायत त्या वनामध्ये. ना ते या फळ फुलांनी आकृष्ट होत आहेत. त्यांचं केवळ एकच ध्येय आहे, सीताजींच्या चरणांपर्यंत जाण्याचं. आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास, त्यांची निर्भयता, हे सगळं कैलासपती महादेव आणि माता पार्वती हे सर्व काही पाहत आहेत. इथं खरं तर महादेवच स्वतः हे हनुमंत रूप धारण करून ही सर्व लीला घडवतायत आणि तरी देखील स्वतःलाच साक्षी भावाने इथं पाहतायत. काय गंमत आहे ना. पार्वती माता देखील हनुमंताच्या या अत्यंत आत्मविश्वासाने तो करत असलेल्या लढाईचं मनामध्ये कौतुक करते की किती हनुमंत हा सामर्थ्यवान आहे, किती निर्भय आहे तो. पार्वती मातेच्या मनातला हा विचार महादेवजी अचूक टिपतात आणि लगेचच तिला सावध करताना म्हणतात की उमा न कछु कपि कये अधिकाई, प्रभु प्रताप जो काल ही खाई. हे उमे,
मी जाणतोय तू हनुमंताचं हे कार्य पाहून अत्यंत प्रभावित झालेली आहेस, परंतु एक लक्षात घे, यामध्ये हनुमंताचं असा कुठलाही पुरुषार्थ नाही. प्रभू प्रताप जो कालही खाई, हे सर्व काही त्या भगवंताच्या कृपेचं फळ आहे, त्याच्या या असलेल्या सामर्थ्याचं फळ आहे. तो भगवंत जो प्रत्यक्ष काळाला देखील खाऊ शकतो, असा भगवंत ज्याचा पाठीराखा आहे, तो हनुमंत केवळ निमित्त रूपाने या लंकेमध्ये चाललेला आहे. जसं आपण एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याचं पत्र घेऊन एखाद्या राजाला भेटायला गेलो तर दरबारामध्ये आपलं देखील आदरातिथ्य होतं. त्यामध्ये आपला काहीच पुरुषार्थ नसतो, कारण आपल्या बरोबर असलेल्या पत्राचं हे सामर्थ्य असतं. त्याप्रमाणे हनुमंताच्या माग प्रभू रामचंद्रांचा वरदहस्त आहे, त्यांचा निरोप आहे, त्यांची मुद्रिका आहे. आणि त्यामुळे हे पार्वती, इथं यामध्ये हनुमंताचं कुठलंही श्रेष्ठत्व नाही. सज्जनो, इथं गोस्वामीजींनी फार सुंदर शब्द वापरलाय, प्रभू प्रताप जो कालही खाई. गोष्ट अशी घडली की हनुमंत लंकेमध्ये उतरतात आणि त्या हनुमंताने या लंकेच्या 3 उत्तुंग शिखरांना पाहिलंय. आपल्याला या शिखरांचं वर्णन मी सांगितलंच. आणि त्यापैकी एका शिखराच्या दिशेने जाणाऱ्या एका पर्वतराशीवरती हनुमंत अत्यंत निर्भयतेने धावत जातात. सैल बिसाल देखी एक आगे, तापर धाई चढे उभय त्यागे. कुठलीही मनामध्ये भीती नाहीये आणि त्या पर्वतराशीच्या कडं हनुमानजी धावत जात आहेत आणि त्या पर्वतराशीवरती जाऊन आता ते लंकेचं अवलोकन करणार आहेत. त्या क्षणी महादेवाने माता पार्वतीला हे प्रभू रामचंद्रांचं सामर्थ्य समजावून सांगितलं. आणि इथं नेमकी उपमा दिलेली आहे की प्रभू प्रताप जो कालही खाई. आता हा आपला थोडासा विस्तारपूर्वक चिंतनाचा विषय आहे की प्रभू प्रताप जो कालही खाई. याची 2-3 अंग आहेत. पहिलं अंग असं की रावण हा अत्यंत सामर्थ्यवान होता, यात काही शंकाच नाही. रावणाने या ब्रह्मांडामधलं जे काही सर्वोत्कृष्ट होतं ते सर्व काही या लंकेच्या रक्षणासाठी आणून ठेवलं होतं. जसं कुबेराचं पुष्पक विमान त्याने आणलं होतं, अनेक देवदेवतांना त्याने पकडून आणलं होतं, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष काळाला देखील रावणाने गुलाम करून एका पर्वतावरती रक्षणासाठी उभं केलं होतं. लंकेमध्ये जर यायचं असेल तर जणू काही या काळाचा पाडाव करूनच तुम्हाला यायला पाहिजे, असं हे काळरूपी सैन्य लंकेच्या भोवती रावणाने रक्षणासाठी ठेवलं होतं. म्हणजे प्रत्यक्ष यमदूताला जरी आत यायचं असेल तर त्याला देखील मज्जाव होता. अशी रावणाची ही अफाट बुद्धिमत्ता होती. आपल्याकडे नाही का, इंग्रजांनी आपल्याकडच्या अतिशय उत्तम उत्तम वस्तू, रत्न, शिल्प हे जसं त्यांच्या इकडं नेलं, जरी ते चोरून नेलं असलं तरी देखील त्यांच्यासाठी मात्र ती जशी अभिमानाची गोष्ट आहे, तशी रावणाने या सर्व ब्रह्मांडामधल्या चांगल्या चांगल्या गोष्टींची चोरीच केली. आणि त्यामध्ये काळ तत्वाचा देखील नायक त्याने हिसकावून आणला आणि त्या काळाला सांगितलं की या लंकेचं रक्षण कर. आणि इथं गोस्वामीजींनी नकळतपणे हनुमंताचं श्रेष्ठत्व सांगताना, प्रभू रामचंद्रांचा कृपा आशीर्वाद त्याच्या मागे कसा काम करतो हे सांगत असताना, कुठलाही संघर्ष न करता या काळाचा देखील पाडाव हनुमंताच्या माध्यमातून भगवंताने करून टाकला. काळाचा पाडाव, काळाला हरवण्याचं सामर्थ्य केवळ एकाच कडे आहे आणि ते म्हणजे भगवंताकडे आहे. बाकी कोणीही काळाला हरवू शकत नाही. आपण म्हणतो ना, कालाय तस्मै नमः. जसा काळ आला असेल त्या पद्धतीनेच गोष्टी घडतात. आपण कितीही बदलायचा प्रयत्न केला तरी त्या बदलल्या जाऊ शकत नाहीत. परंतु एक भगवंत असा आहे जो
काळाला हरवतो. आणि हे भगवंताने अनेकदा आपल्या मुखातून सांगितलंय. प्रभू रामचंद्र परशुराम संवाद काढा, प्रभू रामचंद्र लक्ष्मणाचा पुष्पवाटिकेतला संवाद बघा. प्रत्येक ठिकाणी भगवंताने आपलं सामर्थ्य सांगताना हेच म्हटले की एक वेळ आम्ही काळाशी 2 हात करू. प्रभू रामचंद्रांची कृपा ज्याच्यावरती आहे त्याच्याच द्वारे या काळाचा पाडा होऊ शकतो. परवा एकादशीला आळंदीमध्ये गेलो होतो आणि तिथं सिद्धेश्वर बेटाजवळ एका माऊलीच्या अत्यंत प्रेमळ भक्ताची भेट झाली. ज्ञानेश्वरीचे छान अभ्यासक होते आणि माऊलीवरती विशेष प्रेम. मी त्यांना सहज विचारलं की आळंदीमध्ये ही जी वारकरी शिक्षण संस्था आहे त्यांचे जे संस्थापक आहेत विष्णुपंत जोग, त्यांच्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा. फार सुंदर गोष्ट आहे ऐकण्यासारखी. विष्णुपंत जोग हे साधारणतः 1890-95 सालातले तरुण आणि एकदा तरुणाईमध्ये असलेल्या जोश आणि त्यातून पहिलवानकीचा असलेली त्यांची जिद्द आणि त्यामुळं अनेक कुस्त्या ते सहज जिंकून जायचे. तर एकदा काय झालं की एका कुस्तीमध्ये जिंकल्यानंतर तिथल्या एका उस्तादाने त्यांना सांगितलं की आहेस खरं तू पहिलवान मोठा, परंतु जर काळाला हरवून दाखवलं तर खरा पहिलवान म्हणीन म्हणे. आणि ते वाक्य असं काही त्या जोगांच्या हृदयाला जाऊन लागलं. काळाला हरवलं तर मी खरा पहिलवान. त्या वर्षी त्यांनी सर्व काही सोडून दिलं आणि आळंदीला आले. माऊलीची अनन्य भावाने सेवा केली. ज्ञानेश्वरीचा अत्यंत मनापासून अभ्यास केला. समस्त ज्ञानेश्वरी कंठस्थ. खूप जप त्यांनी या सिद्धेश्वराच्या बेटावरती केला. माऊलीचं प्रत्यक्ष दर्शन त्यांना झालं. संपूर्ण कृपा त्यांच्यावरती माऊलीने केली आणि त्यातून मग सोनोपंत दांडेकरांसारखी मंडळी त्यांना मिळत गेली आणि मग या वारकरी शिक्षण संस्थेचा उदय झाला. तो कथाभाग वेगळा. सांगायचा उद्देश असा की 1923 साली साधारणतः साल कदाचित मागं पुढं होऊ शकेल, परंतु त्या दरम्यान शरीर हळूहळू थकू लागलं. आजारांनी ग्रस्त झालेल्या अवस्थेत ते पुण्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये होते आणि एकादशीचा आदला दिवस आणि जोगबुवा सोनोपंतांना म्हणाले, त्यांना ते सोन्या म्हणायचे. किती गोड शब्द आहे ना. अरे सोन्या, उद्या आपल्याला आळंदीला जायचंय बरं का. मामासाहेब वरमले, म्हणाले अहो आपण हलवू शकत नाही. त्या काळची जी काही वैद्यकीय स्थिती होती त्यानुसार सर्वोत्तम त्यांना तिथं उपचार करत असताना देखील त्यांची वाचण्याची शक्यता नाही हे जवळजवळ सगळ्यांना कळालं होतं. परंतु त्याही स्थितीत ते म्हणाले नाही, आपल्याला उद्या जायचंय. शेवटी डॉक्टरांचा नाईलाज झाला. एक त्यांच्यासाठी थोडा आरामदायी असा रथ आणण्यात आला. त्याच्यामध्ये त्यांना झोपवण्यात आलं. संपूर्ण बेशुद्ध अशी अवस्था होती त्यांची आणि त्या अवस्थेत पुण्यापासून ते निघाले. 10-15 मिनिटं झाले की डोळे फक्त किलकिले करायचे. म्हणायचे, सोन्या इंद्रायणी आली का रे? आळंदी आली का? नाही म्हणाले, अजूनही नाही आली. असं करत करत त्यावेळेला न जाणे किती 4-5-6 तास त्यांना पुण्यातून आळंदीपर्यंत येण्यासाठी लागले असतील. इंद्रायणी नदी आल्यानंतर मामासाहेबांनी सांगितलं, महाराज इंद्रायणी नदी आली आहे. बर म्हणाले. गावात घेऊन आले. माऊलीचं दर्शन त्यांनी घेतलं. एका खुर्चीवरती त्यांना बसवलं. म्हणाले, सोन्या जरा इंद्रायणीचं जल घेऊन ये बरं. इंद्रायणीचं जल त्यांना आणण्यात आलं. त्यांनी ते प्राशन केलं. आपल्या गावातल्या ज्या अत्यंत निकटची मंडळी होती जी त्यांच्याबरोबर इतके वर्ष माऊलीच्या सेवेमध्ये होती त्या सर्वांना त्यांनी बोलवलं. सगळ्यांकडे एकदा नजर भरून पाहिलं प्रेमाने आणि शेवटी सगळ्यांना सांगितलं की आता येतो बरं आम्ही. असं म्हणून हा
काळ त्यांनी थोपून ठेवला बघा. खऱ्या अर्थाने हा पहिलवान या काळाला देखील हरवून गेला. कोणाच्या प्रतापामुळं? या माऊलीच्या वरदहस्तामुळं. सज्जनो, ज्याच्या माग भगवंत आहे तोच या मृत्यूसमयी काळाला देखील थोपवून ठेवेल. श्री महाराजांचे परमशिष्य रामानंद महाराज यांना देखील गुलालाच्या 10 दिवसाच्या पर्व काळामध्ये मृत्यू हा अगदी नजीक आला असताना वाणी रूपातल्या महाराजांनी सांगितलं की उत्सवामध्ये आपण देहत्याग करू नये. बस तेवढं त्यांनी ऐकलं आणि गुलाल झाला, एकादशी झाली आणि मग सर्व लोकांची पांगापांग झाल्यानंतर द्वादशीला सकाळी या महात्म्याने हा प्राण सोडला. काय सामर्थ्य असेल नाही. प्रभु प्रताप जो काल ही खाई. भगवंताच्या नामाने हे सामर्थ्य प्राप्त होतं. कुठलं स्थान, कुठली वेळ, इथपर्यंत जीव स्वतःच्या या मृत्यूची घटिका ठरवू शकतो बघा. शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांचं आठवण करा. किती काळ केवळ श्रीकृष्णाच्या प्रभावाने आपली ही मृत्यूची घटिका त्यांनी रोखून ठेवलेली आहे. आणि त्यामुळं काळाला हरवणारा केवळ एक भगवंत आणि त्या भगवंताच्या संपूर्ण कृपा आशीर्वादाने न्हायलेले हे संत मंडळी, अशा या संतांनाच केवळ हा काळ हरवता येतो. सजनो, अशा रीतीने हनुमंताने तिथं उपस्थित असलेल्या या काळरूपी सैन्याला नकळतपणे हरवलं, जे त्याला देखील कळालं नाही. कारण हनुमंत हा प्रभू रामचंद्रांचा संपूर्ण कृपा आशीर्वाद घेऊन लंकेत आलेला आहे. आणि त्यामुळे काळ संघर्ष न करताच तिथं असलेलं आपली वस्ती सोडून पळून गेलेला आहे. गिरी पर चढ़ी लंका तेही देखी, कही न जाई अति दुर्ग विशेषी. हनुमंताने या शिखरावरती चढून लंकेचं अवलोकन करायला सुरुवात केलेली आहे. त्या उत्तुंग शिखरावरून विस्तीर्ण पसरलेली लंका, ही सोन्याची लंका हनुमंताच्या दृष्टिक्षेपामध्ये दिसू लागली आहे. अति उतंग जलनिधी चहु पासा, कनक कोट कर परम प्रकाशा. हनुमंताने तो किल्ला पाहिला, ज्याचं वर्णन देखील सांगता येऊ शकत नाही असं गोस्वामीजी म्हणतायत. जो अत्यंत उंच आहे, त्याच्या भोवती सर्व बाजूनी समुद्र आहे. आणि अशा या समुद्रामध्ये ज्या किल्ल्याचा तट हा संपूर्ण सोन्याने बांधला गेलेला आहे, असा हा सोन्याने चमकणारा, परमप्रकाशित होणाऱ्या या लंकेच्याकडं हनुमानजी पाहतायत. अशी ही विलक्षण लंका हनुमानजींच्या डोळ्यातून आपण एका अभंगाच्या आधाराने, एका पदाच्या आधाराने समजून घेऊयात की ही लंका नेमकी आहे तरी कशी. या लंकेचं वर्णन करणारं हेच ते भीमसेन जोशींचं अभंग. कनक कोट विचित्र मणिकृत सुंदरा यतना घना, चहु हट्ट हट्ट सुबट्ट बीथी, चारू पुर बहुविधी बना. हनुमानाच्या नजरेतून एकही गोष्ट तिथं सुटत नाहीये. विचित्र मण्यांनी सोन्याच्या भिंती असलेल्या, आतमध्ये सुंदर सुंदर घरं असलेलं हे या लंका नगरीचं वैभव हनुमानजी पाहतायत. मोठे मोठे चौक, त्यामध्ये असलेले बाजार, त्यामध्ये असलेले सुंदर मार्ग, गल्ल्या, त्यामध्ये असलेले अनेक हत्ती, घोडे, त्याचं पायदळ, रथाचे समूह, याची गणती देखील करता येणार नाही, एवढं प्रचंड या लंकेचं वैभव. आणि हे सर्व सांभाळणारे राक्षसांचे दल, त्यांची ही बलवान सेना, हे सर्व काही हनुमानजी पाहतायत. या लंकेमध्ये असलेली सुंदर सुंदर वन, उपवन, फुलबागा, तलाव,
त्यामध्ये असलेले आड विहिरी, हे सर्व काही हनुमानाची दृष्टी या उंच पर्वत शिखरावरून निहाळत आहे. या लंकेमध्ये केवळ राक्षसच नाहीयेत, कारण मनुष्य तिथं कैदी आहेत, तिथं नाग आहेत, तिथं देवता आहेत, तिथं गंधर्व आहेत, आणि या सर्वांच्या अत्यंत सुंदर असलेल्या कन्या, ज्यांचं सौंदर्य हे मुनींच्या मनाला देखील मोहवून टाकेल. आपल्याला आठवत असेल तर अंगद कहहि जाऊ मैं पारा, जिय संशय कछु फिरती बारा. हे अंगदाने जे या लंकेच्या विषयी आपल्या मनातली साशंकता सांगितली होती की मी जाईन परंतु परत येऊ शकेन की नाही याची शंका आहे, कारण तिथं असलेली ही माया नगरी, तिचा मोह मला कदाचित सोडवता येणार नाही. हनुमान हे सर्व काही साक्षी रूपाने पाहतायत. तिथं असलेले पर्वतासारखे विशाल राक्षस जे एकमेकांशी गर्जना करत आखाड्यांमध्ये भिडत आहेत, एकमेकांना ललकारत आहेत, हे देखील हनुमंताने पाहिलं. भयंकर शरीराचे कोट्यावधी योद्धे नगराच्या चारीही बाजूनी लंकेचं रक्षण करण्यासाठी रावणाने ठेवलेले आहेत. तिथं अनेक दुष्ट राक्षस आहेत जे भोजनासाठी म्हैस, माणसं, गायी, गाढवं, बकऱ्या यांना खातायत. आणि अशा या सर्व लंकेचं अवलोकन हनुमंत करत आहेत. बघा, ज्या खाण्याच्या वस्तू आहेत त्या मनुष्याने जर खाल्ल्या नाहीत तर त्याचे काय परिणाम होतात हे समस्त जगाने या 2020 मध्ये भोगलेले आहेत. जणू काही राक्षस या गोष्टीची व्याख्याच आपल्याला गोस्वामीजी करून देतात की जे अभक्ष्य आहे ते देखील जे मोठ्या हौसेने खातात, जे दुष्ट माणसं म्हशींना, माणसांना, गायींना, गाढवांना, बकऱ्यांना आणि वटवाघळांना देखील खातात, त्या सगळ्यांची गणती मला वाटतं राक्षसांमध्येच करायला हवी. या सगळ्यांना हनुमानजी पाहतायत आणि मनामध्ये एकच विचार करतायत की रघुबीर सरती रथ शरीरनी त्यागी गती पै हही सही. हे सर्वजण निश्चितच प्रभू रामचंद्रांच्या बाणरूपी तीर्थामध्ये आपल्या शरीराचं विसर्जन करणार आहेत आणि हो, त्यातून त्यांना परमगतीच प्राप्त होणार आहे. हे संत हृदय आहे, त्यांच्याबद्दल कुठलाही मनामध्ये द्वेष नाही, त्यांच्याबद्दल त्यांच्या कल्याणाचीच भावना हनुमंताच्या हृदयामध्ये आहे. एकदा एकाने हनुमंताला विचारलं की हनुमंत, तुम्ही या लंकेला पाहून एवढे कसे प्रभावित झाले? कनक कोट विचित्र मणिकृत सुंदरा यतना घना, हे सर्व तुम्हाला कसं प्रभावित करू शकलो? तुम्हाला सोनं नाणं कधीपासून प्रभावित करू लागला? यावरती हनुमंत म्हणाले की लंका पाहिल्यानंतर मी अत्यंत आनंदित झालो होतो, प्रसन्न झालो होतो, यात काही शंका नाही. परंतु तुम्ही म्हणता ते सोन्याचं तेज, ते मला मात्र काही दिसलं नाही बरं का. मग तुम्हाला कुठल्या तेजाच्या आधाराने त्या नगरीकडे पाहून आनंद झाला? हनुमंत म्हणाले, माझ्या हृदयामध्ये एकच भावना आली की याच नगरामध्ये कुठेतरी माझी आई रावणाने बंदिस्त करून ठेवलेली आहे आणि जिथं माझ्या आईचा निवास आहे ते स्थान मला अत्यंत परमरम्य वाटलं, ते स्थान अत्यंत मला तेजोमय वाटलं. त्या तेजाच्या असलेल्या दीप्तीने माझं हृदय अत्यंत प्रसन्न होऊन गेलं. अशा रीतीने हनुमंताच्या हृदयाचा हा भाव की जिथं सीताजी आहेत तेच परमरम्य असं हे लंकेचं स्थान हनुमंताला अत्यंत आनंद देऊन गेलेलं आहे. हनुमंताने सर्व बाजूनी विचार केला की एवढं मोठं सैन्य रावणाने लावलेलं आहे, जर मी आहे तसाच्या तसा लंकेमध्ये जाण्याचा, प्रवेश करण्याचा जर प्रयत्न केला तर मला वाटतं मला सीमेरेषेपासूनच युद्ध करत जावं लागेल. परंतु मला जामवंताने काय सांगितलंय, एत न करहु तात तुम जाई, सीत ही देखी कहूं सुधी आई. मला केवळ आईचा समाचार घेऊन यायचा आहे ना. मग अशा कार्यासाठी मी जसा आहे तसा लंकेमध्ये जाऊन प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच यामध्ये
काहीतरी अघटित घडेल. आणि त्यासाठी हनुमंत मनामध्ये विचार करतोय की पुर रखवारे देखी बहु, कपि मन कीन विचार, अति लघु रूप धरो निसी, नगर करो पैसार. अत्यंत सूक्ष्म असं रूप आपण धारण करावं आणि त्यातही विशेषत्वाने रात्रीच्या अंधारामध्ये या नगरीमध्ये आपण प्रवेश करण्याचा प्रयत्न करावा, असं बुद्धिमताम वरिष्ठम असलेल्या हनुमंताने आपल्या मनाशी निश्चय केला. आणि तो संपूर्ण दिवस या लंकेचं अवलोकन करत या शिखरावरती हनुमंताने आपला काळ व्यतीत केलेला आहे. सज्जनो, यातील पुढील कथाभाग आपण उद्याच्या कथाचिंतनामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.